छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे आपल्या कार्डिओकॉन परिषदेला उपस्थित राहताना मला खूप आनंद होतोय, कारण अनेक कार्यक्रमांना आम्ही जात असतो, परंतु खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मला डॉक्टर मुर्जी आमचे काका, सॉरी डॉक्टर नाही आमदार मुर्जी काका म्हणाले हे कार्यक्रमाला कसंही पण यायलाच लागेल। बोले सर्व डॉक्टर आपले मुंबईतले इथं येणार आहेत आणि म्हणून आज इथे आल्यानंतर आनंद वाटला की आपले रत्नपारखी जे आहेत, एवढी सगळी रत्न बसलेली आहे। डॉक्टर म्हणजे तुम्ही सगळे रत्न आहात आणि रत्नाला पारख करणारे पारखी, रत्नपारखी, आणि ते चांगले कवी पण आहेत। शेवटी प्रत्येकाच्या काही ना काही सुप्त गुण लपलेला असतो आणि इथं आल्यानंतर एखाद्या कार्यक्रमातच ते व्यक्त होत असतात लोक, आणि म्हणून डॉक्टर रत्नपारखी या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर स्मृती रत्नपारखी आमच्या ताई आहेत इकडं, आचार्य पवनजी आहेत, दुसरे सुखविंदर सिंह आहेत। आपने भी थोड़ा ही गाना ज़्यादा बोलना चाहिए था थोड़ा। मैंने इसके लिए तो आपका सत्कार किया था। सर्व खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व डॉक्टर, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, डॉक्टर लाडके भाऊ आहेत, या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे डॉक्टर याचं स्थान जे आहे हे परमेश्वरानंतर दुसरं स्थान डॉक्टरचं असतं, कारण डॉक्टर जीव वाचवण्याचं काम करत असतो। मला रत्नपारखी म्हणाले तुम्ही मोठे आहात, पण मी मोठा नाही, तुमच्यापेक्षा छोटा आहे, कारण मला गरज लागली तर तुम्हालाच बोलवायला लागतं मला। आणि मगाशी आमच्या सातारच्या ताई, काय नाव तुमचं? स्मिता ताईंनी माझा परिचय करून दिला, आणि खरं आहे ते। शेवटी मी जो काही आता आपल्या समोर डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून उभा आहे। मी 2022 मध्ये मुख्यमंत्री झालो आणि माझा प्रवास त्यांनी सांगितला, कारण संघर्षातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो। अगदी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतं हे मी महाराष्ट्राला दाखवून दिलं। त्यासाठी कठोर मेहनत असावी लागते, प्रामाणिकपणा, जिद्द असावी लागते, आणि दुसऱ्याला मदत करण्याची दानत असावी लागते, आणि डॉक्टर तेच करत असतात। खरं म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं माझं शिक्षण अर्धवट सोडलं, मी नंतर ग्रॅज्युएशन केलं। नंतर मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर टिळक विद्यापीठातून ताई MA फर्स्ट इयर पण केलं, आणि माझं फायनल MA होणार त्यावेळेस सुरत व्हाया सुरत गुवाहाटी पोचलो। त्यामुळे ती मोठी परीक्षा होती, त्यामुळे ही परीक्षा सुटली, पास झालो ना। मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा, आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी माझा मुलगा खासदार
डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, त्याला डॉक्टर बनवलं. त्याच्या आईची जिद्द होती की याला डॉक्टर बनवायचं. मग MBBS केलं आणि MS ऑर्थो केलं. ऑर्थोपेडिक सर्जन आहे तो आणि खासदारही आहे तो. त्याचंही असंच झालं की तो जेव्हा शिकत होता आणि त्याचं फायनल वर्ष बाकी होतं MSचं, त्यावेळेस त्याला कल्याणमधून आम्ही लोकसभेला उभा केला आणि तो जिंकला, खासदार झाला तिकडे. आणि नंतर मग त्याने ते परीक्षा दिली. त्यामुळे हे सगळे योगायोग आहेत. तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे. मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा अनेक छोटी मोठी ऑपरेशन करतो. आणि मी केलेलं ऑपरेशन फक्त महाराष्ट्राने नाही, देशाने नाही तर जगातल्या अनेक देशांनी पाहिलं. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं पण आपण सगळ्यांनी. कारण माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मला आठवतंय की 2.5 वर्षामध्ये खूप निर्णय घेतले. मग कोस्टल रोडने आपण जात असाल, आता कोस्टल रोड वेगाने केला. अटल सेतूने गेला असेल आपण, अटल सेतू केला. मेट्रोच्या काही लेन बंद होत्या, काम थांबलं होतं, ते मी गती दिली त्याला. कारशेडचं काम पूर्ण केलं आणि टप्प्याटप्प्याने त्याचं लोकार्पण पण आपण केलं. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील अनेक वेळा आम्ही बोलवलं. नागपूरचे काही लोक असतील, नागपूर मुंबई समृद्धी हायवे जो आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याला नाव दिलं आणि 18-20 तासाचं अंतर 7 ते 8 तासावर आणलं. तो एक गेम चेंजर प्रोजेक्ट झाला. मुंबई पुण्याला आपण जातो, पूर्वीचं बघा मुंबई पुणे 8-8 तास 10-10 तास लागायचे. बाळासाहेबांनी गडकरींना सांगितलं, गडकरी साहेबांना, हे काय आहे, आपण याचं ट्रॅव्हल टाईम प्रवास वेळ कमी झाला पाहिजे. आणि मग आपला देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रस्ता मुंबई पुणे केला. आणि मुंबई पुणेमुळे डेली लोक अपडाऊन करू लागले. पुण्याला पण बघा IT सेक्टर आलं, रिअल इस्टेट आली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, सगळं झालं. एक रस्ता काय चमत्कार करू शकतो हे आपण पाहिलं. आणि त्याच रस्त्यावर आता घाट लागतो. तुमच्या एकनाथ शिंदेने आता तो घाट देखील आपल्याला लागणार नाही असं जगातला वायडेस्ट टनेल आपण करतोय. जगातला मिसिंग लिंक जो आहे, जगातला रुंद टनेल पुणे मुंबईत होतोय. अर्धा तास आणखी आपण लवकर पोचणार, लवकर येणार. त्यामुळे शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे, वेळ महत्वाचा आहे. आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षात केलेलं काम, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, अनेक योजना आम्ही केल्या. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला मिळाली. अतिशय मोठा विजय. मी कोविडचा देखील काळ पाहिला आहे. कोविडमध्ये देखील आपण खूप काम डॉक्टरांनी केलं. मी त्याचा साक्षी आहे. कारण मी देखील स्वतः फील्डवर होतो. मी देखील PPE किट घालून अनेक हॉस्पिटलमध्ये गेलो, अनेक माझ्या आपल्या रुग्णांना भेटलो. त्यावेळेची परिस्थिती वाईट होती. आपला देखील परका झाला होता, कारण आजारच असा होता, अनपेक्षित संकट. आणि त्यामध्ये कोण कोणाला ओळखतच नव्हतं. आणि काही लोक घाबरून पण, काही लोकांचा तुम्हाला माहीत असेल, काही लोकांचा घाबरून पण त्याच्यात मृत्यू झाला. आणि अशा काळामध्ये त्यांना मदतीची आवश्यकता होती. आणि तुम्ही डॉक्टर म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून, देवदूत बनून त्यांना तुम्ही जीवदान दिलं, त्यांचा जीव वाचवला. आणि असं करत असताना मला रोज SMS यायचे. माझी आई, बहीण, भाऊ,
मी स्वतः असे आम्ही ॲडमिट आहोत, आता काय माझं खरं नाही, शेवटचं एकदा बघून जावा, असे मेसेज यायचे. आता मेसेज आल्यानंतर आपल्याला विचार करायचो, कधी खरंच काय अशी दुर्घटना घडली तर आपल्या मनात आयुष्यभर खंत राहील. आणि मग मी काय थांबत नाही, मी पोचतो ताबडतोब आणि मग PPE किट घालून त्यांना भेटायचो. एकदा ते मीडियामध्ये आल्यानंतर मला SMS जास्त जोरात येऊ लागले आणि मग 2दा मला कोविड झाला. आणि तुमचं ते VIP सिंड्रोम म्हणतात, ते कुठलं इंजेक्शन, रेमडेसिवीर, 7 रेमडेसिवीर मारले धनाधन धनाधन. पण तो काळ पाहिला, ऑक्सिजनचा परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये त्यावेळेस अगदी गडचिरोलीपर्यंत आम्ही ऑक्सिजन प्लांट उभे केले. त्यावेळेस माझ्याकडे MMRDA, सिडको, MSRDC अनेक विभाग होते. कोविड सेंटर उभे केले. त्यामध्ये तुमच्या डॉक्टरांचं फार मोठं योगदान होतं. डॉक्टर आणि रुग्ण हे जे काही नातं आहे, हे नातं जे आहे हे डॉक्टरला आपण देवासमानच मानतो. कारण तुम्हालाही काही 24/7च काम करावं लागतं. इमर्जन्सी कधी आली तर तुम्हाला जावं लागतं आणि त्याचा जीव वाचतो. अनेक वेळा अनेक प्रसंग पाहिले मी. अनेक वेळा अनेक लोकांना, कोणी कोणी ओळखीचं आहे, पाळखीचं आहे माहीत नाही, पण आमच्याकडे वैद्यकीय मदत कक्षामध्ये रिक्वेस्ट आली, फोन आला, मग त्याला एअर ॲम्ब्युलन्सने आणायचं आहे, त्याला कसंही करून वेळेवर पोहोचवायचं आहे. तर त्यावेळेस आम्ही कधीही पाहिलं नाही रुग्ण कोण आहे. तो माणूस आहे. तो कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा कधीही पाहिलं नाही. त्याला एअर ॲम्ब्युलन्स पाठवली, ॲम्ब्युलन्स पाठवली, परंतु त्याचा जीव वाचवण्याचं काम मात्र डॉक्टर म्हणून तुम्ही केलं. मला आठवतंय गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा, त्याला देखील ब्रेनचा त्रास होता. तो देखील आपल्या हिंदुजामध्ये आला होता. मुंबईतल्या डॉक्टरांवर त्या मुख्यमंत्र्यांना देखील विश्वास. आणि मी तिथं स्वतः त्यांना रिसीव करायला होतो. आम्ही त्यांना म्हणालो, काळजी करू नका, तुम्ही आता इकडे मुंबईत आलात ना, तुमचा मुलगा बरा होऊन जाईल. आणि खरंच त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले आणि त्यांचा मुलगा अगदी, त्याची खात्री शाश्वती अगदी कमी होती, परंतु तो मुलगा बरा होऊन, चांगला होऊन त्यांच्या घरी गेला. ह्या सगळ्या जे काही अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि म्हणून तुमचं हे जे काय फाउंडेशन आहे, हे खरं म्हणजे फाउंडेशन म्हणजे तुमचं जास्त डॉक्टर आपले कार्डिओलॉजिस्ट आहेत, बरोबर ना? नाही, जास्त तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहे ना, हार्ट टू हार्ट. आणि हृदयाची भाषा समजणारे तुम्ही आहात. आणि इतर सर्व वेगवेगळ्या फॅकल्टीचे सर्व डॉक्टर आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा आपत्ती येते, मी अनेक वेळा गेलोय, अगदी महाराष्ट्राच्या बाहेर पण. जेव्हा महापूर आला इकडे सांगलीला, कोल्हापूरला, साताऱ्याला, तेव्हाही गेलो. जेव्हा उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला, तिकडेही मी गेलो. केरळमध्ये जेव्हा पूर आला तेव्हाही मी गेलो. डॉक्टरांची टीम, आपला व्यवसाय, आपल्या व्यवसायाचं नियोजन करून ते स्वतः त्या टीममध्ये यायचे आणि लोकांना तिकडे मदत करायचे. हां, आपण होता. त्यामुळे धन्यवाद आपल्याला. आणि खरं म्हणजे अशी जेव्हा माणसं असतात, अशी जेव्हा टीम असते, तेव्हा लीडरला देखील काम करायला अगदी ऊर्जा येते, प्रेरणा येते. कारण मी इर्शाळवाडीत पण गेलो होतो, आपल्याला माहीत आहे. इर्शाळवाडीत देखील जेव्हा दरड कोसळली आणि वरती जाण्याची वाहन व्यवस्था नव्हती, गाडी काय, मोटरसायकल काय, सायकल पण नाही जाऊ शकत. पण त्या ठिकाणी देखील मी मुख्यमंत्री होतो. मी अगोदर आपले मंत्री गेले सगळे, परंतु मला काही असं थांबवत नाही कुठे.
म्हणजे एकदा कुठं संकट आलं की मग फोनवरून मला ते सगळं नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन आपण जास्त काम करू शकतो. यंत्रणा अलर्ट होते, लोक जास्ती मदत करतात, लोकांचा जीव वाचतो. त्यामुळे मी तिथेही पोहोचलो. आणि इर्शाळवाडीमध्ये देखील माझ्याबरोबर असलेला डॉक्टर तो 2-4 वेळा पडला. मी बोललो, तू माझी काळजी करू नको, तुझी काळजी घे. कारण त्याला माहिती मिळाली होती, एक फायर ब्रिगेडचा फायरमन जो गेला होता वरती, जाता जाता त्याला अटॅक आला, असा तो चढ होता. पण तिथं गेल्यानंतर पाहिलं की आपली सगळी टीम, रेस्क्यू टीम काम करत होती. पाऊस पडत होता, वादळ होतं, धुकं होतं, वारं होतं. अशा परिस्थितीमध्ये ढिगाऱ्याखालच्या लोकांना बाहेर काढत होते. त्यांचे डेड बॉडीज होत्या, त्यांना एकीकडे खड्डे करून त्या ठिकाणी दुसरं खाली आणण्याची व्यवस्थाच नाही आहे. ती एक टीम वेगळं काम करत होते, इथून दुसरी टीम इकडे काम करत होती. लोकांचा आक्रोश होता, ज्यांचे लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले, गाडले गेले, त्यांचे कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे कसा थांबवू शकतो? मी पण पोहोचलो आणि त्यांना जो काही मॉरल सपोर्ट त्यावेळेस लागतो तो देण्याचं काम आपल्याला करायचं असतं आणि ते आपली जबाबदारी म्हणून आपण करत असतो. आणि म्हणून पहलगाममध्ये असू द्या, आणखी कुठे असू द्या, आता देखील परवा नेपाळमध्ये देखील अनेक लोकांशी मी बोललो. अनेक लोक होते, आपल्या मुंबईचे होते, देशातले होते. त्यांना जिथं जिथं आपल्याला काही मदत करता येईल ती आपण केली. कोणाला चार्टरची व्यवस्था करायची होती, ज्यांना कुठे तिथल्या स्थानिक लोकांना पाठवून मदत करायची होती. शेवटी आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं आपण रत्नबारकी साहेब आपण करत होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला एवढंच सांगतो मी की मगाशी मुर्जी हे म्हणाले की आम्ही आरोग्य विभाग आपल्याकडे आहे. हेल्थमध्ये आरोग्य विभागात देखील मोठं काम, सगळ्यात मोठं काम तेच आहे. आणि म्हणून आज तुम्ही सर्व मुंबईतले तज्ज्ञ डॉक्टर आहात. तुम्ही खूप जेव्हा जेव्हा कोविड असेल किंवा आणखी जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा आपण मदत केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.